राजूरमधील वाहतुकीची ऐसी की तैसी राजूर म्हणजे 40 गाव डांगांची बाजारपेठ आहे। आता सुट्टीच्या दिवसात बेशिस्त वाहतुकीनं मात्र हद्द केली आहे। गर्दीच्या काळात रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात, पायी चालणाऱ्याला सुद्धा जागा उरली नाही, तर दुकानाच्या समोर वाहनं उभी केल्यानं दुकानदारांना सुद्धा जागा ठेवली नाही। त्यामुळे ग्राहक दुसरीकडे जातात, गाडी दुकानापुढे उभी करून मालक मात्र गावभर फिरतात। खासगी वाहतूक करणारी वाहनं मात्र बसस्थानक परिसरात लावल्यानं नागरिकांना व स्थानिकांना जीव मुठीत धरून चालावं लागतं। त्याकडे दुर्लक्ष झालंय, त्यामुळे बेशिस्त वाहतुकीनं राजूरकरांना विळखा घातलाय। दुकानांच्या समोर गाड्या उभ्या केल्यानं त्याचा परिणाम ग्राहकांबरोबरच दुकानदारांना सुद्धा भोगावा लागतोय। यासाठी गावातून 2 ते 3 वेळा पोलीस गाडी फिरणं अपेक्षित आहे। राजूरमध्ये बाहेरून येणारी वाहनं तपासणी होणं आवश्यक आहे, कारण मोटारसायकलींच्या प्रवासात वाढ होऊन लहान मुलं गाडी चालवत असताना याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। राजूरमधील चोरीच्या प्रमाणास हेही कारण कारणीभूत ठरत आहे। आज ग्रामस्थ प्रशासनानं एकत्र येऊन उपाययोजना करावी हीच राजूरकरांची मागणी आहे। पार्किंग बाबत राजूर गावातील सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे यांनी यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना सूचित केलं होतं की समविषम तारखांना पार्किंग सुविधा ठेवा, पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना मान्य केली नाही। नेहमीच्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत सोशल मीडियावर सुद्धा ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त करत उपाययोजना सुचवल्या। प्रशासनाने यावर योग्य कारवाई करणं गरजेचं आहे। ग्रामपंचायत अवैध धंद्यांबाबतची धडक मोहीम हाती घेतली, त्याचप्रमाणे अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळवणं काळाची गरज असल्याची नागरिकांमधून मागणी होतीये। सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी अजय पवार, राजूर।